महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे संप खास अंगणवाडीसाठी विशेष। काय आहे बातमी सविस्तर पाहूया। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। मानधनवाढीच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका या 4 डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत। मात्र राज्य सरकारने अद्यापही या संपाची दखल घेतली नाही। त्यामुळे राज्य सरकारच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी काल नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात मोर्चा काढला। या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने अंगणवाडी सेविका लोक पाठिंबा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, यानुसार वेतन, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन देण्यात यावे। अंगणवाडी कर्मचारी हे वैधानिक पदे असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच असल्याचे त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करावे। अंगणवाडी सेविका मदतनीसांना त्वरित भरीव मानधन वाढ जाहीर करावी। मानधन हे महागाईच्या निर्देशांकाला जोडून दर 6 महिन्यांनी त्या निर्देशांकानुसार वाढ करावी। महिला व बाल विकास मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार सेवा समाप्तीनंतर योगदान मासिक निर्वाह भत्ता देण्याचा प्रस्ताव चालू हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा। महानगरपालिका हद्दीतील जागेचे निकष शिथिल करावे। पोषण दराचा 8 रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होते। त्यामुळे हा दर सर्वसाधारण बालकासाठी प्रत्येकी 16 रुपये, कुपोषित बालकांसाठी 24 रुपये करावा आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू झाला।